नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर दासवर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या चालू घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 2 जुलै 2026 चे महत्वाचे 12 प्रश्न पाहत आहोत. दररोज सकाळी 6:30 वाजता आपल्या युट्यूब चॅनलवरती प्रश्न आपल्याला मिळतील. मित्रांनो, आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून आपल्याला स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत होऊ शकते. ठीक आहे, व्हिडिओ पाहताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजू शकेल. कालचा प्रश्न होता, द सेकंड ऑर्बिट हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर त्याचं उत्तर होतं शुभांशु शुक्ला, हे त्याचं उत्तर होतं. शुभांशु शुक्ला. आजचा पहिला प्रश्न, अरबीतुट्टू वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलाय, तर ते कोणत्या राज्यात आहे? मित्र हो, पॉइंट खूप महत्वाचा आहे. असे प्रश्न भरतीला कुठल्याही परीक्षेला येऊ शकतात आणि आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर पाहायला गेलं ते कर्नाटक राज्यात आहे. ठीक आहे, सध्या फेमस असल्यामुळे हा प्रश्न घेतलाय. हे म्हैसूर जवळ स्थित आहे. अभयारण्य स्थापना 1974 मध्ये झाली. क्षेत्रफळ 13.5 चौरस किलोमीटर आहे. चित्तळ, बिबट्या, रानडुक्कर, कोल्हा, ससा आदी प्राणी आढळतात. विविध प्रकारचे पक्षी आणि सरपटणारे प्राणीही आढळतात. जैवविविधतेच्या संवर्धनासाठी हे अभयारण्य महत्वाचे आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत संरक्षित क्षेत्र आहे. पर्यावरण शिक्षण आणि संशोधनासाठी अभयारण्य उपयुक्त आहे. ठीक आहे, अरबीतुट्टू वन्यजीव अभयारण्य कुठे आहे? कर्नाटक राज्यात आहे. दुसरा प्रश्न मित्रांनो, जपानमध्ये नुकतीच कोणत्या दोन चक्रवादळांचा प्रभाव दिसून आला? मित्रांनो, जपानमध्ये नुकतंच काय झालेलं आहे? चक्रीवादळ आलेलं आहे. मग ते कोणत्या दोन चक्रीवादळ आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 आहे, मेखला आणि हिगोस. मेखला आणि इगोस. मित्रांनो, एवढंच नाही तर पुढेही पूर्णपणे आपण पाहूया. जपानमध्ये एकाच वेळी मेखला आणि हिगोस या दोन टायफूनचा प्रभाव दिसून आला. उत्तर पश्चिम प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना टायफून म्हणतात. बघा, मी क्लिअर करण्याचं काम केले ते. ठीक आहे, ओके. अटलांटिक महासागर आणि पूर्वोत्तर प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना हरिकेन म्हणतात. हिंदी महासागर आणि दक्षिण प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या चक्रीवादळांना सायक्लोन म्हणतात. म्हणजे बघा, उत्तर पश्चिम प्रशांत महासागरात टायफून, अटलांटिक महासागर आणि पूर्वोत्तर प्रशांत महासागरात काय म्हणतात? हरिकेन, आणि हिंदी महासागर दक्षिण पश्चिम प्रशांत महासागरात चक्रीवादळ सायक्लोन म्हणतात. सगळ्यांची कामं एकच आहे, पण नावं वेगळी आहेत. चक्रीवादळांना वेगवेगळ्या महासागरामध्ये वेगळी नावे असली तरी निर्मिती प्रक्रिया सारखीच आहे. उष्ण समुद्राच्या पाण्यामुळे कमी दाबाचा पट्टा तयार होतो आणि त्यातून चक्रीवादळाची निर्मिती होते. समुद्र तापमान साधारण 26.5 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक असल्यास चक्रीवादळ तयार होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस, वादळी वारे, किनारी भागात पूरस्थिती निर्माण होते. हवामान बदलामुळे तीव्र चक्रीवादळाची वारंवारता वाढत असल्याचे अनेक अभ्यास दर्शवितात. आणि भारतात चक्रीवादळाला नाव देण्याचे काम इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट करते. लक्षात ठेवा. ठीक आहे, चक्रीवादळाचे क्लिअर नाव केले मित्रांनो, तेही सुद्धा आपण बघून घ्या. पुढे तिसरा प्रश्न, भारतातील पहिली ड्रायव्हर मालकीची आणि झिरो कमिशन राईड शेअरिंग सेवा कोणती आहे? आपल्याला तिसरा प्रश्न विचारलाय, तर ते उत्तर आहे भारत टॅक्सी आहे. नाव काय? भारत टॅक्सी आहे. भारत टॅक्सी ही भारतातील पहिली ड्रायव्हर ओनर्ड झिरो कमिशन राईड शेअरिंग सर्व्हिस म्हणून करण्यात आली. या मॉडेलमध्ये चालकांकडून कमिशन घेतले जात नाही. चालकांच्या उत्पन्नात वाढ ही प्रमुख उद्देश आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे प्रवाशांना सेवा उपलब्ध करून दिली जाते. चालकांना अधिक आर्थिक स्वावलंबन मिळते. पारंपरिक ॲग्रिगेटर मॉडेलला पर्याय म्हणून ही सेवा विकसित करण्यात आली आहे. ग्राहकांसाठी पारदर्शक भाडे प्रणाली उपलब्ध होण्याचा प्रयत्न आहे. डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडिया उपक्रमांना पूरक अशी संकल्पना आहे. स्थानिक चालकांना प्रोत्साहन देण्यावर भर भारतातील मोबाइलिटी क्षेत्रात एक महत्वाचा उपक्रम मानला जातो. पुढे नेक्स्ट आपण पाहतोय चौथा प्रश्न, वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज 26 मध्ये भारतातील किती शाळांची निवड झाली? प्रश्न विचारतोय, वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज 2026 मध्ये भारतातील किती शाळांची निवड झाली आहे? तर उत्तर आहे 7 शाळांची निवड झालेली आहे.
डिटेल पाहूया. वर्ल्ड बेस्ट स्कूल प्राइज सर्व्हिस अंतिम यादीत 7 शाळांची निवड झाली. पहिल्या 10 शाळांमध्ये भारतातील 7 सर्वाधिक शाळांचा समावेश आहे. पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच एखाद्या देशातील इतक्या मोठ्या संख्येने शाळांची निवड झाली. हा पुरस्कार T4 एज्युकेशन या संस्थेकडून दिला जातो. T4 एज्युकेशनचे मुख्यालय युनायटेड किंगडम UK येथे आहे. शिक्षणातील नवोपक्रम, गुणवत्तापूर्ण अध्यापन, सामाजिक परिणाम याचा विचार करून निवड केली जाते. विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला प्रोत्साहन देणे हा पुरस्काराचा उद्देश आहे. डिजिटल शिक्षण, समावेशक शिक्षण, नेतृत्व यांनाही महत्त्व दिले जाते. भारतीय शिक्षण संस्थांच्या जागतिक दर्जाच्या कामगिरीची ही मोठी दखल मानली जाते. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या उद्दिष्टांशी कामगिरी सुसंगत मानली जाते. T4 एज्युकेशन मुख्यालय युनायटेड किंगडम, उद्देश जागतिक शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे. नेक्स्ट, 5वा प्रश्न. डिजिटल अरेस्ट फसवणूक नेटवर्क विरोधात सीबीआयने कोणते ऑपरेशन सुरू केले? ठीक आहे. डिजिटल अरेस्ट फसवणूक नेटवर्क विरोधात सीबीआयने कोणते ऑपरेशन सुरू केले? तर ऑपरेशन चक्र 6 हे सुरू केलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. डिटेल पाहूया आपण. सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन ने ऑपरेशन चक्र 6 सुरू केले. डिजिटल अरेस्ट फसवणूक नेटवर्कवर कारवाई. सायबर गुन्हेगार स्वतःचा पोलीस, सीबीआय, ईडी इतर सरकारी अधिकारी असल्याचे भासून लोकांना घाबरवतात. बनावट अटक दाखवून पैशाची उकळपट्टी केली जाते. या प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. विविध राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले. सायबर सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वय वाढवण्यात आला. डिजिटल पेमेंट फसवणूक रोखण्यासाठी जनजागृतीवरही भर देण्यात आला. नागरिकांना अनोळखी व्हिडिओ कॉल, आर्थिक व्यवहारापासून सावध राहावे असे आवाहन करण्यात आले. सायबर गुन्ह्यांची तक्रार 1933 हेल्पलाईन नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर करता येते. सीबीआयची स्थापना केव्हा झाली? 1 एप्रिल 1963. मुख्यालय कुठे? नवी दिल्ली. नेक्स्ट, 6वा प्रश्न. बुरे बुरे वेस्टनिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? असा 6वा प्रश्न सांगतो. तो उत्तर आहे रशिया देशाने विकसित केलेले आहे. 7वा प्रश्न. वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 27 मध्ये भारताची रँक कितवी आहे? तर भारताची रँक 13वी आहे, लक्षात ठेवा. वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 27 मध्ये भारताला 13वा क्रमांक मिळाला. निर्देशांक भविष्यातील कौशल्य तयारीचे मूल्यांकन करते. डिजिटल कौशल्य, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोपक्रम, संशोधन आणि शिक्षण यासारख्या घटकांचा विचार केला जातो. भारताने तंत्रज्ञान डिजिटल कौशल्य विकासात उल्लेखनीय प्रगती केली. स्किल इंडिया मिशन असेल, डिजिटल इंडिया असेल, PMKVY, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना असेल, यासारख्या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 13वा आहे. 8वा प्रश्न मित्रांनो पाहतोय. NCBच्या 2026च्या अहवालानुसार अफूचा प्रमुख स्रोत कोणता देश मानला जातो? सध्या पाहायला गेलं आपल्याला वाटले की अफगाणिस्तान आहे, पण बिलकुल नाही, म्यानमार हा देश आहे. NCB मध्ये पूर्ण माहिती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, स्थापना 17 मार्च 1980, मुख्यालय नवी दिल्ली, नियंत्रण कोण करतं? केंद्रीय गृह मंत्रालय. पुढे 9वा प्रश्न. हारून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 26 नुसार भारताचा युनिकॉर्नच्या संख्येनुसार कितवा क्रमांक लागतो? सध्या खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर उत्तर आहे 4था क्रमांक लागतो त्याचा. इन डिटेल पाहूया आपण. हारून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स 26 जगभरातील 52 देशांमध्ये 1603 युनिकॉर्न कंपन्यांचा समावेश आहे. जगातील युनिकॉर्न कंपन्यांचे एकत्रित मूल्य 8 ट्रिलियन अमेरिकन डॉलर झाले आहे. एआय क्षेत्रातील 215 युनिकॉर्न कंपन्यांचा अहवाल समावेश आहे. एआय क्षेत्राच्या जागतिक युनिकॉर्न मूल्यांकनात 36% वाटा आहे. अमेरिका प्रथम क्रमांक 806 युनिकॉर्न, चीन दुसऱ्या क्रमांकावर 381 युनिकॉर्न, युनायटेड किंगडम तिसऱ्या क्रमांकावर 70 युनिकॉर्न आणि भारत 4थ्या क्रमांकावर 61 युनिकॉर्न कंपन्या आहेत. लक्षात ठेवा, अँथ्रोपिक ही जगातील सर्वाधिक मूल्यवान युनिकॉर्न कंपनी ठरलेली आहे. कुठली? अँथ्रोपिक. भारतातील बंगळूर सर्वात मोठे युनिकॉर्न हब मानले जाते. आता युनिकॉर्न म्हणजे काय मित्र हो? तर 1 अब्ज अमेरिका डॉलर किंवा त्यापेक्षा अधिक मूल्यांकन असलेली खाजगी स्टार्टअप कंपनी होय. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे.
पुढे आजचा 10वा प्रश्न. महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो? तर 1 जुलै रोजी साजरा केला जातो. ठीक आहे. महाराष्ट्रात 1 जुलै हा दिवस महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. हा दिवस माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. वसंतराव नाईक यांना महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक म्हटले जाते. जन्म 1 जुलै 1913, गहुली, यवतमाळ. पूर्ण नाव वसंतराव फुलसिंग नाईक. निधन त्यांचे 18 ऑगस्ट 1979, सिंगापूर. 1963 ते 75च्या सलग 12 वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राज्यातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. लक्षात असू दे. 1 जुलै महाराष्ट्र दिन. वसंतराव नाईक यांनी हरित क्रांतीचे जनक म्हणून म्हटले जाते. त्यांच्या जन्मदिनानिमित्त 1 जुलै हा दिवस आपण महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा करतो. 11वा प्रश्न. भारताचे 31वे लष्कर प्रमुख, चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नुकताच पदभार कोणी स्वीकारला आहे? तर उत्तर आहे जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारलेला आहे. डिटेल पाहूया आपण. 30 जून 26 रोजी जनरल धीरज सेठ यांनी भारताचे 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. जनरल उपेंद्र त्रिवेदी यांची जागा घेतली. यापूर्वी ते भारताचे लष्कराचे 49वे उपलष्कर प्रमुख होते. त्यांना 20 डिसेंबर 86 रोजी भारतीय लष्करात त्यांनी कमिशन मिळवले. त्यांनी विविध महत्वाच्या ऑपरेशनल नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याचा मोठा अनुभव आहे. त्यांचे वडील लेफ्टनंट जनरल कृष्ण मोहन सेठ हे भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी होते आणि आता सध्या धीरज सेठ हे 31वे लष्कर प्रमुख झालेले आहेत आणि ते 49वे उपलष्कर प्रमुख होते. 12वा प्रश्न. 2 जुलै रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो? तर उत्तर आहे जागतिक क्रीडा पत्रकार दिन साजरा केला जातो. कुठला? जागतिक क्रीडा पत्रकार दिन साजरा केला जातो. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. आशियाई वरिष्ठ तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले? उत्तर आहे दक्षिण कोरिया, भारत, जपान, चीन. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचंय. उत्तर काय असू शकतं? ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक यू.